तत्वानुसंधान ग्रंथामध्ये पान नंबर 145 वरून 8वी ओळ, बरोबर आहे का? मध्ये झालाय शंका, सापडलं? तर शंका सुख दुःखादि कोकू इत्यादी, बरोबर? तर आपला विषय काय चालू आहे त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो. तर या ग्रंथामध्ये 4 परिच्छेद आहे, म्हणजे 4 प्रकरण आहे. त्यात प्रथम प्रकरण समाप्त झालं आहे. काल आपण द्वितीय प्रकरणाला आरंभ केला. द्वितीय प्रकरणाला आरंभ केल्यानंतर त्यांनी मागचा संदर्भ सांगितला होता की तत्त्वमसी इत्यादी महावाक्य श्रवण केल्यानंतर जिज्ञासूला अखंड ब्रह्माला विषय करणारी अशी एक वृत्ती उत्पन्न होते, अहम ब्रह्मास्मी. त्या वृत्तीने अज्ञानाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. एवढं त्या वृत्तीचं फल आहे. तर साहजिकच जिज्ञासा उत्पन्न होते की त्या वृत्तीचं स्वरूप काय आहे, वृत्तीचं स्वरूप काय आहे, पुन्हा त्या वृत्तीच्या बाबतीत प्रमाण काय, पुन्हा त्या वृत्तीच्या उत्पत्तीचा प्रकार काय आणि वृत्तीचं प्रयोजन काय, हे 4 प्रश्न. मग आता ह्या 4 प्रश्नाचं उत्तर देण्याकरिता या द्वितीय परिच्छेदाला प्रारंभ झाला आहे, बरोबर? मग त्या वृत्तीचे 2 प्रकार आहे, प्रमा अप्रमा. परंतु प्रमावृत्ती काय अप्रमावृत्ती काय हे भेद वगैरे सांगण्याच्या अगोदर वृत्तीचे एक सामान्य लक्षण केलं पाहिजे, म्हणून वृत्तीचं सामान्य लक्षण केलं होतं. मध्येच थोडी शंका समाधान पण झालं. तर वृत्तीचं लक्षण केलं होतं विषय चैतन्य अभिव्यंजक अंतकरण अज्ञानयोः परिणाम विशेष वृत्ती. काय लक्षण केलं बोला? विषय चैतन्याभिव्यंजक अंतकरण अज्ञानयोः परिणाम विशेष वृत्ती. ठीक, अंतकरण आणि किंवा अज्ञान, अंतकरण किंवा अज्ञान यांचा जो परिणाम विशेष त्याला वृत्ती म्हणतात. पण तो परिणाम विशेष कसा असला पाहिजे? विषय चैतन्याचा अभिव्यंजक असला पाहिजे. असा जो अंतकरण आणि अज्ञानाचा परिणाम विशेष त्याला म्हटल्या गेलं वृत्ती, बरोबर आहे की नाही? पण पुन्हा प्रश्न उपस्थित झाला की विषय चैतन्याचा अभिव्यंजक असलाच पाहिजे, पण विषय चैतन्याचा अभिव्यंजक म्हणजे काय हा प्रश्न. तर त्याची एक परिभाषा केली होती. विषय चैतन्याचा अभिव्यंजक म्हणजे काय? तर अपरोक्ष व्यवहार जनकत्वम अभिव्यंजकत्वम अशी परिभाषा केली. मग काय ठरलं वृत्तीचं लक्षण? अपरोक्ष व्यवहाराचा जनक म्हणजेच विषय चैतन्याचा अभिव्यंजक. तर अपरोक्ष व्यवहाराचा जनक जो अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम विशेष त्याला काय म्हणायचं? वृत्ती असं म्हणायचं. अपरोक्ष व्यवहाराचा जनक उदाहरण घटवलं. जसं चक्षुरेंद्रियाच्या द्वारे वृत्ती निघून घटापर्यंत जाते. अयम घट अयम पट असा व्यवहार घडतो. तो वृत्ती घटापर्यंत गेली, घटाचं ज्ञान झालं, तर अयम घट असा प्रत्यक्ष व्यवहार घडला. प्रत्यक्ष व्यवहारालाच म्हणतात अपरोक्ष व्यवहार. मग अपरोक्ष व्यवहाराचा जनक हा परिणाम विशेष आहे, अंतकरणाचा परिणाम. चक्षुरेंद्रियाच्या द्वारे बाहेर निघून घटापर्यंत गेला, ठीक आहे ना, त्याच्यामुळे अपरोक्ष व्यवहार घडला, म्हणजेच विषय चैतन्याचा अभिव्यंजक तो परिणाम आहे. कारण विषय चैतन्याचा अभिव्यंजक होणं म्हणजे काय? अपरोक्ष व्यवहाराचं जनक होणं. अपरोक्ष व्यवहाराचा जनक असून, अपरोक्ष व्यवहाराला उत्पन्न करणारा असून अंतकरणाचा परिणाम विशेष आहे. अयम घट इष्ट्याकारक वृत्ती म्हणून वृत्तीमध्ये लक्षण घटवलं, घटित झालं. परंतु असं जर लक्षण केलं अभिव्यंजक, अपरोक्ष व्यवहाराचा जनक त्याला अभिव्यंजक म्हणावं, आणि त्याला घेऊन वृत्तीचं लक्षण जर केलं तर त्या वृत्तीच्या लक्षणाची अव्याप्ती दाखवली होती. कुठं अव्याप्ती दाखवली होती आठवतं? अनुमान प्रमाणापासून उत्पन्न होणारी जी परोक्ष वृत्ती, तिथं लक्षण जात नाही. कारण पर्वतो वन्यमान धूमात इत्यादी अनुमान प्रमाणापासून
जी वृत्ती उत्पन्न होते पर्वतो वन्यमान, ती प्रमावृत्ती आहे. आणि हे जे वृत्तीचं लक्षण केलं ते सामान्य लक्षण आहे वृत्तीचं. प्रमावृत्ती असो अप्रमावृत्ती असो सर्व ठिकाणी त्या वृत्तीवर ते लक्षण केलं पाहिजे. पण ह्या प्रमावृत्तीवर लक्षण जात नाही. का? अनुमानापासून उत्पन्न झालेली जी वृत्ती आहे पर्वतो वन्यमान इत्याकारक वृत्ती. पण हे ज्ञान काही प्रत्यक्ष नाही आहे, अपरोक्ष नाही आहे. धूमाचं प्रत्यक्ष आहे म्हणजे अपरोक्ष आहे. पण धूम या लिंगावरून निश्चय झालाय वन्नीचा की पर्वतो वन्यमान. तर पर्वतो वन्यमान पर्वत वन्यवाला हे ज्ञान काय नाही आहे? अपरोक्ष नाही आहे. मग अपरोक्ष व्यवहाराचा जनक नाही आहे कोण? ही जी वृत्ती आहे, हा जो परिणाम विशेष आहे अंतःकरणाचा, तर अपरोक्ष व्यवहाराचा जनक नाही आहे. अंतःकरणाचा परिणाम आहे पण अपरोक्ष व्यवहाराचा जनक नाही आहे. आणि म्हणजे वृत्ती आहे, अंतःकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती आहे, ज्ञानरूप वृत्ती आहे. वृत्ती आहे तर वृत्तीचं लक्षण गेलं पाहिजे, पण जात नाही. का जात नाही लक्षण? अंतःकरणाचा परिणाम नाही का? आहे, पण अपरोक्ष व्यवहाराचा जनक नाही आहे. अनुमानापासून परोक्ष वृत्ती उत्पन्न होते, अपरोक्ष वृत्ती उत्पन्न होत नाही. मग अपरोक्ष व्यवहाराचा जनकपणा त्या परिणामाच्या ठिकाणी, अंतःकरणाच्या परिणामाच्या ठिकाणी नाही, अर्थात वृत्तीच्या ठिकाणी नाही आहे. म्हणून लक्षण कमी पडतं, जात नाही, अव्याप्ती होते. ती अव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात थोडा बदल करावा लागला. अर्थात अभिव्यंजकाची जी परिभाषा केली होती, कोणती? अपरोक्ष व्यवहार जनकत्व, ते बदलवली आणि दुसरी परिभाषा केली. काय परिभाषा केली होती? आवरण निवर्तकत्व अभिव्यंजकत्व. विषय चैतन्य अभिव्यंजक हे मूळ लक्षण होतं की नाही वृत्तीच्या लक्षणामध्ये? तर विषय चैतन्याचा अभिव्यंजक, तर त्या अभिव्यंजकत्वाची परिभाषा केली. काय? आवरण निवर्तकत्व अभिव्यंजकत्व. मग अर्थ काय ठरला? आवरण निवर्तक जो विषय चैतन्याचा अभिव्यंजक, म्हणजेच आवरण निवर्तक जो अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम, त्याला म्हणायचं काय? वृत्ती. मग आता असं जर लक्षण केलं तर परोक्ष वृत्तीमध्ये सुद्धा, म्हणजे अनुमान प्रमाणापासून उत्पन्न होणारी जी वृत्ती पर्वतो वन्यमान, त्या वृत्तीवर सुद्धा हे लक्षण जातं. कारण त्या वृत्तीने सुद्धा काय होतं? आवरणाची निवृत्ती होते. कारण आवरण दोन प्रकारचं आहे, असत्वापादक आवरण, अभानापादक आवरण. ठीक आहे. यद्यपि अभानापादक आवरणाची निवृत्ती अपरोक्ष वृत्तीनेच होते, परंतु असत्वापादक आवरणाची निवृत्ती परोक्ष वृत्तीने देखील होते. मग अनुमान प्रमाणापासून उत्पन्न झालेली वृत्ती पर्वतो वन्यमान ही परोक्ष वृत्ती आहे. तिने भल अभानापादक आवरणाची निवृत्ती होत नसेल, पण असत्वापादक आवरणाची निवृत्ती होते की नाही? होते. असत्वापादक आवरण म्हणजे काय? तर असत्वापादक म्हणजे नाहीपणाचा निश्चय, की पर्वतावर वन्नी नाहीच, याला म्हणायचं असत्वापादक आवरण. आणि ज्ञान झालं आता पर्वतो वन्यमान धूमात यो यो धूमवान स वन्यमान यथा महानसम, यावरून निश्चय झाला की पर्वत वन्यवाला आहे. वन्यवाला आहे म्हटल्यानंतर वन्यवाला नाही हा निश्चय राहिला का? नाही. आणि वन्यवाला नाही या निश्चयाचंच नाव होतं काय? असत्वापादक आवरण. मग त्या असत्वापादक आवरणाची निवृत्ती झाली कशाने? परोक्ष वृत्तीने. म्हणजेच आवरण निवर्तकत्व जसं अपरोक्ष वृत्तीमध्ये आहे तसं परोक्ष वृत्तीमध्ये देखील आहे. बरोबर. आणि म्हणून लक्षणाची अव्याप्ती होत होती कुठं? परोक्ष वृत्तीमध्ये. पर्वतो वन्यमान या परोक्ष वृत्तीमध्ये लक्षण जात नव्हतं. का बरं? की ते अपरोक्ष व्यवहाराचा जनक नाही आहे. पण आता परिभाषा बदलवली. विषय चैतन्याचा अभिव्यंजक म्हणजे काय? अपरोक्ष व्यवहाराचा जनक असं नाही, अपितु आवरण निवर्तक. आता परोक्ष वृत्ती सुद्धा कशी आहे? आवरणाचा नाशक आहे, आवरणाची निवर्तक आहे. आणि म्हणून लक्षण गेलं, मग काही दोष आला नाही, म्हणून लक्षण बनलं. आता काय? विषय चैतन्य अभिव्यंजक अंतकरण अज्ञानयोः परिणाम विशेष वृत्ती. पण विषय चैतन्य अभिव्यंजक म्हणजे काय? आवरण निवर्तकत्व अभिव्यंजकत्व, अशी परिभाषा घेऊन लक्षण बनलं. लक्षात आलं की नाही? ही संगती झाली. पण असं जरी लक्षण केलं तरी सुद्धा पुन्हा दोष येतो.
अव्याप्ती येते. आता कुठं अव्याप्ती येते, तर ती अव्याप्ती दाखविण्याकरिताच पूर्व पक्षी शंका करत आहे. सापडलं? शंका पान नंबर 145 वरून 8वी ओळ मध्यभागी आहे शंका. सुख दुःखादिकोकू विषय करणे हारे वृत्ति ज्ञान विषय एक, तथा ईश्वर के माया वृत्ति रूप ज्ञान विषय 2, तथा अविद्या की वृत्ति रूप भ्रम ज्ञान विषय 3. सो आवरण निवर्तकपणा है नहीं. याते 3 वृत्तियों विषय ता उक्त लक्षण की भी अव्याप्ती ही होवे है. झालं, अव्याप्ती दाखवली. 3 ठिकाणी अव्याप्ती आहे की नाही. कुठं कुठं, तर नंबर 1 सुख दुःखादिकोकू विषय करणारे वृत्ती ज्ञान विषय. सुख दुःखाला विषय करणारी जी वृत्ती, ती पण वृत्तीच आहे की नाही, आहे की नाही. आणि काही पदार्थ असे आहेत की ज्ञातैक उत्पन्न होतात, अगोदर उत्पन्न होतात, आहे की नाही. मग त्यांचं अज्ञान आहे, वृत्ती तिथपर्यंत जाते, त्या अज्ञानाचा नाश करते. ही एक गोष्ट आहे, ही एक बात आहे. परंतु एक गोष्ट, काही अशी वस्तू आहेत की त्या ज्ञातैक उत्पन्न होतात. उदाहरण समजूया. समजा आता घट उत्पन्न झाला आहे, कोणीतरी कुलाल आहे, आडसला, त्याने तिकडे घट उत्पन्न केला. आपल्याला त्याचं ज्ञान नाही आहे, मग आपल्याला माहीत नसताना सुद्धा त्याने घट उत्पन्न केला. आपल्याला त्या घटाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर त्या घटाला इकडे आणावं लागेल किंवा आपल्याला तिथं जावं लागेल. अंतःकरणाची वृत्ती चक्षुरेंद्रियाच्या द्वारे निघून घटापर्यंत जावी लागेल. तेव्हा कुठं त्या घटाचं काय होईल, आपल्याला ज्ञान होईल. म्हणजेच आवरणाचा नाश झाला त्या वृत्तीने. पण काही पदार्थ असे उत्पन्न होतात की ती ज्ञातैक उत्पन्न होतात, म्हणजे उत्पन्न होतानाच त्यांचं ज्ञान आपल्याला असतं. अगोदर उत्पन्न झाले, मग नंतर त्यांचं ज्ञान करण्याकरता वृत्ती गेली, असं नाही. उदाहरण, आपल्याला सुख दुःख उत्पन्न होतात कधी कधी, आहे की नाही. अंतःकरणाचे धर्म आहे सुख दुःख. काटा मोडला, दुःख झालं, किंवा बासुंदी खायला भेटली, सुख झालं. आता हे सुख अगोदर उत्पन्न झालं, नंतर त्याचं ज्ञान करण्याकरिता वृत्ती गेली, असं आहे का, नाही. मग सुख दुःख कसे आहेत, ज्ञातैक उत्पन्न आहे की नाही. मग सुख दुःखाला विषय करणारी जी अंतःकरणाची वृत्ती, त्या वृत्तीमध्ये हे लक्षण जात नाही. वृत्तीचं जे लक्षण केलं आहे की नाही, ते लक्षण जात नाही. काय आहे वृत्तीचं लक्षण? विषय चैतन्याचं अभिव्यंजक. विषय चैतन्याचं अभिव्यंजक म्हणजे काय? अज्ञानाचा निवर्तक, आवरण निवर्तक. अज्ञानाचं म्हणजेच आवरण, आवरण निवर्तक. विषय चैतन्याचा अभिव्यंजक म्हणजे काय? आवरण निवर्तक. मग लक्षण काय बनलं? आवरण निवर्तक असा जो अंतःकरण किंवा अज्ञानाचा परिणाम विशेष, त्याला वृत्ती म्हणतात. हे झालं वृत्तीचं लक्षण. आता वृत्ती म्हणून उदाहरण घेतलं, घटाकार वृत्ती आहे, तिथं लक्षण जातं, तिथं काही वाद नाही आहे. अयम घट ही जी वृत्ती घटाकार वृत्ती आहे की नाही, तिथं लक्षण जातं. कारण घटाविषयक जे आवरण होतं त्या आवरणाचा नाशक आहे ती वृत्ती, अनंतकरणाचा परिणाम आहे, तिथं लक्षण घटित झालं. पण सुखदुःखाला विषय करणारी जी अंतःकरणाची वृत्ती, तर ती अंतःकरणाचा परिणाम आहे, बरोबर. पण आवरण निवर्तक कुठे आहे? कारण सुखदुःख जे उत्पन्न झाले ते कसे उत्पन्न झाले? ज्ञातच उत्पन्न झालेले आहे. अगोदर उत्पन्न झाले असते, त्याच्यावर आवरण असतं, मग वृत्ती तिथपर्यंत गेली असते सुखदुःखापर्यंत, तर त्या वृत्तीने आवरणाचा नाश केला असता. पण असं तर नाहीये, ज्ञातैक उत्पन्न आहे. कोण? सुखदुःख. मग वृत्तीचं लक्षण जे तुम्ही केलं आहे ते ह्या वृत्तीवर जात आहे का? पण त्या सुखदुःखाला विषय करणारी जी वृत्ती, त्या वृत्तीवर हे लक्षण जात नाही. का बरं? तिथं आवरण निवर्तकत्व नाहीये. लक्षात नाही राहिलं? काय नाहीये? आवरण निवर्तकत्व नाहीये. म्हणून लक्षण जायला पाहिजे. वृत्ती आहे म्हटल्यावर वृत्तीचं लक्षण जायला पाहिजे, पण जात नाही. म्हणजे काय झाली? अव्याप्ती. कुठं कुठं अव्याप्ती होते? एक दाखवलं, कोण? सुखदुःखाला विषय करणारी वृत्ती, तिथं लक्षण जात नाही. एक पंक्ती पहा, शंका. सुखदुःखादिकोकू विषय करणे हारे वृत्ती ज्ञान विषय. सुखदुःखाला विषय करणारं जे वृत्ती ज्ञान अर्थात वृत्ती, त्या वृत्तीवर लक्षण जात नाही. एक अव्याप्ती, वृत्ती ज्ञान विषय. तथा आणखीन ईश्वर के माया वृत्ती रूप ज्ञान विषय. ईश्वराला सुद्धा या समस्त जगताचं ज्ञान होतं. कशाच्या माध्यमाने? मायावृत्तीच्या माध्यमाने.
पण ईश्वराला सुद्धा जे ज्ञान होतं ते अज्ञात पदार्थ उत्पन्न झाले आहेत, मग ईश्वराची मायावृत्ती जाते आणि त्या आवरणाचा नाश करते असं नाही आहे. ईश्वराला सदैव प्रत्येक वस्तूचं काय आहे? ज्ञानच आहे. ज्ञातही उत्पन्न ईश्वरासाठी. मग ती ईश्वराची जी मायावृत्ती आहे तिच्यावर सुद्धा लक्षण जायला पाहिजे, कारण वृत्तीचं लक्षण आहे. पण तिथेही वृत्तीचं लक्षण जात नाही. कुठं? ईश्वराची जी मायावृत्ती तिथं लक्षण जात नाही. का बरं लक्षण जात नाही? तो ईश्वराची जी मायावृत्ती आहे अज्ञानाचा परिणाम आहे की नाही? पण आवरण निवर्तकत्व तिच्या ठिकाणी नाही आहे. ती कोणत्याही आवरणाचा नाश करत नाही आहे. म्हणून तिथं सुद्धा लक्षण काय झालं? कमी पडलं, म्हणजे अव्याप्त झालं. ठीक आहे ना? दोन ठिकाणी अव्याप्ती. तथा ईश्वर के मायावृत्ती रूप ज्ञान विषय तथा आणखीन अविद्यावृत्ती रूप भ्रमज्ञान विषय. अविद्यावृत्ती रूप जे भ्रमज्ञान तिथं सुद्धा लक्षण जात नाही. उदाहरण, समोर आहे रज्जू, परंतु रज्जू नाही कळाले सर्प, अयम सर्प. तर अयम सर्प ही जी वृत्ती आहे ना, ही कोणती वृत्ती आहे? अविद्याची वृत्ती आहे, अज्ञानाची वृत्ती आहे, अज्ञानाचा परिणाम आहे. अंतकरण वृत्तीने जसा घट कळतो तसं सर्पाचं ज्ञान अंतकरण वृत्तीने होत नाही. तिथं कोणती वृत्ती मानल्या जाते? अविद्या वृत्ती आहे की नाही? अविद्या म्हणजेच अज्ञान. तर अज्ञानाचा परिणाम आहे सर्पाकार वृत्ती. हा सर्प आहे, सर्पाकार वृत्ती काय झालाय? अज्ञानाचा परिणाम आहे. वृत्ती आहे पण लक्षण जात नाही. कारण लक्षणात काय पद घातलंय आपण? आवरण निवर्तकत्व. आणि सर्प सुद्धा ज्ञातिक उत्पन्न आहे. असं नाही की अगोदर तिथं दोरीवर सर्प उत्पन्न झाला आणि नंतर आपले वृत्ती तिथपर्यंत गेली, असं नाहीये. आपली वृत्ती तिथे जात असताना त्याच काळात तिथं सर्प उत्पन्न झालेला असतो, आहे की नाही? म्हणजे ती जी अविद्या वृत्ती आहे की जिचा विषय सर्प आहे, तर सर्पाला विषय करणारी जी अविद्या वृत्ती, ती वृत्ती भल अज्ञानाचा परिणाम आहे, पण तिच्या ठिकाणी आवरण निवर्तकत्व नाही. आणि म्हणून तिथं सुद्धा लक्षण घटत नाही, अर्थात लक्षण जात नाही. म्हणजे लक्षणाची काय झाली? अव्याप्ती झाली. किती ठिकाणी अव्याप्त झाली? 3. नंबर 1, सुख दुःखाला विषय करणारं वृत्ती ज्ञान तिथं अव्याप्ती. ईश्वराला जे मायावृत्ती ज्ञान आहे तिथंही अव्याप्ती. आणि अविद्या वृत्ती, भ्रमाला विषय करणारी अविद्या वृत्ती, तिथंही अव्याप्ती. तथा अविद्या की वृत्ती रूप भ्रम ज्ञान विषय सो आवरण का निवर्तकपणा है नहीं. याते 3 वृत्तियों विषय, त्या वृत्तींच्या ठिकाणी ता उक्त लक्षण की भी अव्याप्ती होवे है. म्हणून आता जे वर लक्षण केलं की नाही त्याची सुद्धा तिथे काय होते? अव्याप्ती होते. लागलं एवढं? आता पुढे ऐसी अरुचि के हुए अब अन्य प्रकार ते ता अभिव्यंजकपणे का निर्वचन करे. आता सिद्धांती ग्रंथकार म्हणतात ठीक आहे, आता आम्ही या असं जे परिभाषा केली होती, कोणती? कशाची? की विषय चैतन्य अभिव्यंजक, अभिव्यंजकत्वाची परिभाषा. विषय चैतन्याचं अभिव्यंजक होणं म्हणजे काय? आवरण निवर्तक होणं, अशी परिभाषा केली होती दुसरी. तिच्याविषयी सुद्धा आम्ही आता अरुची करतो, रुची ठेवत नाही. कारण तसं जरी केलं तरी अव्याप्ती येऊच राहिली, म्हणून तीही परिभाषा सोडून देतो आम्ही. आणि विषय चैतन्याचं अभिव्यंजक होणं म्हणजे काय याच्याकरिता, हे समजावून सांगण्याकरिता आम्ही आता तिसरीच परिभाषा बनवतो, असं ग्रंथकार म्हणत आहे. कळलं? पहिली परिभाषा केली होती विषय चैतन्याचं अभिव्यंजक होणं म्हणजे काय? पहिली परिभाषा अपरोक्ष व्यवहारजनक होणं, बरोबर? तशी परिभाषा करण्यात दोष येऊ लागला, आहे की नाही? आणि म्हणून विषय चैतन्याचं अभिव्यंजक होणं म्हणजे काय? तर दुसरी परिभाषा केली काय? आवरण निवर्तक होणं. पण त्याच्यातही दोष येऊ लागला आणि म्हणून तेही परिभाषा सोडून आता विषय चैतन्याचं अभिव्यंजक होणं म्हणजे काय याच्याकरिता तिसरी परिभाषा करत आहे. लक्षात आलं? चला मग. ऐसी अरुचि के हुए अब अन्य प्रकार ते ता अभिव्यंजकपणे का निर्वचन कथन प्रतिपादन करे है कर्तव्य में. तो अस्ति व्यवहार जनकत्वम अभिव्यंजकत्वम अशी परिभाषा करू. बोला. है की नाही? काय काय पुन्हा एकदा? हा, अस्ति व्यवहार जनकत्व अशी परिभाषा करू. कशाची? हा, वृत्तीच्या लक्षणामध्ये घटकीभूत जे प्रथम पद
विषय चैतन्य अभिव्यंजक. विषय चैतन्य अभिव्यंजक होणं म्हणजे काय? अस्थि व्यवहाराचा जनक होणं. बरोबर. लक्षण काय झालं आता वृत्तीचं? आशा अंतकरणाच्या किंवा अज्ञानाच्या परिणाम विशेषाला आम्ही वृत्ती म्हणू की जो अस्थि व्यवहाराचा जनक आहे. तर एकंदरीत काय झालं? अस्थि व्यवहाराचा जनक, अस्थि म्हणजे आहे 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 अशा व्यवहाराचा, अशा शब्द प्रयोगाचा जनक जो अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम विशेष, त्याला म्हणायचं वृत्ती. अस्थि व्यवहार जनकत्वम अभिव्यंजकत्वम. अर्थ सांगताय. घट अस्ति, पट अस्ति म्हणजे घट आहे, पट आहे. इस प्रकार का जो अस्थि व्यवहार है म्हणजे आहेपणाचा व्यवहार आहे, ता अस्थि व्यवहार का जनकपणा ही तीन वृत्तियों विषय चैतन्य का अभिव्यंजकपणा है. लागला अर्थ? इस प्रकारचा जो अस्थि व्यवहार आहे असा व्यवहार, तर अस्थि व्यवहार का जनकपणा, अस्थि व्यवहाराचा जनकपणा असणे म्हणजेच काय? त्या वृत्तीच्या ठिकाणी विषय चैतन्याचा अभिव्यंजकपणा आहे. वृत्तीच्या ठिकाणी विषय चैतन्याचा अभिव्यंजकपणा असणं म्हणजे काय? अस्थि या व्यवहाराचा जनकपणा असणं आहे. या व्यवहाराचा जनक तो परिणाम ठरणं म्हणजेच विषय चैतन्याचा अभिव्यंजक होणं. लक्षात आलं? चला. तीन वृत्तियों विषय चैतन्य का अभिव्यंजकपणा है. यह अभिव्यंजकपणा तीन अपरोक्ष वृत्तियों विषय तथा परोक्ष वृत्तियों विषय तथा सुखादि विषयक वृत्तियों विषय तथा माया की वृत्तियों विषय तथा भ्रम वृत्तियों विषय सर्वत्र विद्यमान है. आता कुठंच अव्याप्ती येत नाही. जिथं जिथं अव्याप्ती येत होती त्या साऱ्यांची नावं घेतले, कुठंच अव्याप्ती येत नाही. तर पहिलं जे लक्षण केलं होतं अपरोक्ष व्यवहार जनकत्व, अशी परिभाषा केल्यानंतर कुठं अव्याप्ती आली होती? अपरोक्ष व्यवहार जनकत्वम अभिव्यंजकत्वम अशी परिभाषा केल्यानंतर कुठं अव्याप्ती आली होती? परोक्ष वृत्तीमध्ये. अनुमान प्रमाणापासून उत्पन्न होणारी जी परोक्ष वृत्ती, तिच्या ठिकाणी अपरोक्ष व्यवहाराचं जनकत्व नव्हतं, तिथं अव्याप्ती येत होती. बरोबर आहे की नाही? पण आता तिथेही अव्याप्ती येणार नाही, कारण आता अभिव्यंजकत्वाची परिभाषा काय बनवली? अस्थि व्यवहार जनकत्व. पर्वतो वन्यमान धूमात या अनुमान प्रमाणापासून पर्वतो वन्यमान अशी जी परोक्ष वृत्ती उत्पन्न होते, त्या परोक्ष वृत्तीमध्ये सुद्धा अस्थि व्यवहार जनकत्व आहे की नाही? आहे. वन्य आहे असा व्यवहार तिथे होऊ राहिला ना, म्हणजे अस्थि व्यवहाराचं जनकत्व तिथेही आहे, परोक्ष वृत्तीमध्ये देखील आहे, म्हणून अव्याप्ती येत नाही. पंक्ती पहा. य अभिव्यंजकपणा सापडलं का? खालून चौथी ओळ आहे. य मध्यभागी य अभिव्यंजकपणा तीन अपरोक्ष वृत्तियों विषय पर्वतो वन्यमान इत्यादी अपरोक्ष वृत्तियों विषय म्हणजे वृत्तीच्या ठिकाणी तथा य अभिव्यंजकपणा तीन अपरोक्ष वृत्तियों विषय. अपरोक्ष वृत्ती विषय म्हणजे कुठं? अयम घटः अयम पटः या अपरोक्ष वृत्तीमध्ये देखील आहे काय? अस्थि व्यवहार जनकत्व, रूप अभिव्यंजकत्व आहे. कुठं? अपरोक्ष वृत्तीमध्ये. अपरोक्ष वृत्ती उदाहरण अयम घट अयम पट. हा, तर अपरोक्ष वृत्ती विषय तथा परोक्ष वृत्तियों विषय म्हणजे परोक्ष वृत्तीच्या ठिकाणी सुद्धा आहे अभिव्यंजकत्व. कोणता अभिव्यंजकत्व? अस्थि व्यवहार जनकत्व. कुठं आहे? परोक्ष वृत्तीच्या ठिकाणी सुद्धा आहे. उदाहरण पर्वतो वन्यमान ही परोक्ष वृत्ती आहे, तिथं सुद्धा अस्थि व्यवहार जनकत्व आहे की नाही? आहे. तथा परोक्ष वृत्तियों विषय तथा सुखादी विषयक वृत्तियों विषय, सुख दुःखाला विषय करणारी जी वृत्ती, त्या वृत्तीच्या ठिकाणी सुद्धा आहे काय? अभिव्यंजकत्व. म्हणजे काय आहे? अस्थि व्यवहार जनकत्व आहे की नाही? पहिली अव्याप्ती येत होती, कोणती परिभाषा केली होती तेव्हा? आवरण निवर्तकत्व अशी परिभाषा केली होती, म्हणून अव्याप्ती येत होती. पण ती परिभाषा ठेवली नाही. आता अस्थि व्यवहार जनकत्व अशी परिभाषा केली, म्हणून आता सुखदुःखाला विषय करणारी जी वृत्ती, तिच्या ठिकाणी सुद्धा अव्याप्ती येत नाही. तथा सुखादी विषयक वृत्तियों विषय तथा आणखीन माया की वृत्तियों विषय. ईश्वराला जे माया वृत्तीने समस्त जगताचं ज्ञान होतं, तिथं सुद्धा आहे अभिव्यंजकत्व. कोणतं अभिव्यंजकत्व आहे? अस्थि व्यवहार जनकत्व रूप अभिव्यंजकत्व आहे.
म्हणून तिथेही लक्षण घटित होत आहे, अव्याप्ती येत नाही. तथा आणखीन भ्रमृत्यू विषय, भ्रमृत्यू उदाहरण अयम सर्प, तिथं सुद्धा आहे काय अभिव्यंजकत्व. कसं, कोणतं अभिव्यंजकत्व आहे? अस्थिव्यवहारजनकत्व रूप अभिव्यंजकत्व आहे. कोणतं अभिव्यंजकत्व नव्हतं? आवरण निवर्तकत्व रूप अभिव्यंजकत्व नव्हतं, पण अस्थिव्यवहारजनकत्व रूप अभिव्यंजकत्व आहे. म्हणून तिथेही लक्षण घटित होत आहे, अव्याप्ती येत नाही. तथा माया की वृत्ति विषय तथा भ्रम वृत्तियों विषय सर्वत्र विद्यमान है याते. म्हणून इस लक्षण की कोई भी वृत्ती विषय अव्याप्ती होवे नाही. आता कोणत्याच वृत्तीच्या ठिकाणी अव्याप्ती होत नाही. सर्व ठिकाणी सर्व ठिकाणी हे लक्षण घटित होतं, सर्व वृत्तीमध्ये. मग ती अपरोक्ष वृत्ती असो, परोक्ष वृत्ती असो, किंवा सुखदुःखाला विषय करणारी वृत्ती असो, किंवा ईश्वराची मायावृत्ती असो, किंवा भ्रमवृत्ती असो, सर्व ठिकाणी या वृत्तीचं लक्षण आता घटित होत आहे, अव्याप्ती येत नाही. यात इस लक्षण की कोई भी वृत्ती विषय अव्याप्ती होवे नहीं इति. लागलं पुढे शंका. आता शंका घेतोय पुन्हा पूर्वपक्षी. ठीक आहे. पूर्व आपने वृत्ति के लक्षण विषय अंतकरण के वा अज्ञान के परिणाम को वृत्ति कहा सो संभवता नाही. ठीक आहे. पूर्वपक्ष म्हणतो तुम्ही जे वृत्तीचं लक्षण केलं होतं की नाही, काय लक्षण केलं होतं की विषय चैतन्याभिव्यंजक अंतकरण अज्ञानयोः परिणाम विशेष वृत्ती. तर त्याच्यामध्ये पुढचं जे पद आलं आहे अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम विशेष, पण अंतकरणाचा एक परिणाम कोणीतरी होतो आणि त्याला वृत्ती म्हणावं हे जे तुमचं म्हणणं आहे ते बरोबर नाही. कारण अंतकरणाचा परिणाम होतो हेच आम्हाला मान्य नाही. कोण म्हणतो आहे? पूर्वपक्ष. तर त्याला विचारूया आपण त्या पूर्वपक्षाला, अंतकरणाचा परिणाम होतो हे तुला का मान्य नाही? तर त्याचं तू सांगतोय कारण. शंका. पूर्व म्हणजे मागे आपने वृत्ती के लक्षण विषय, वृत्तीच्या लक्षणामध्ये अंतकरण किंवा अज्ञान के परिणाम को, अंतकरणाच्या परिणामाला किंवा अज्ञानाच्या परिणामाला वृत्ती कह्या, वृत्ती असं म्हटलं आहे. सो संभवता नाही, ते तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण बोलतोय? पूर्वपक्षी. का बरं? का हे ते पूर्वरूप परित्यागेन रूपांतरापत्ती परिणाम, हे परिणामाचं लक्षण आहे. बोला एकदा. परिणाम म्हणजे काय? ठीक आहे ना. नुसतं परिणाम शब्दाचं उच्चारण दिवसभर करून जमत नाही. परिणाम शब्दाचा अर्थ पण कळला पाहिजे. म्हणून ग्रंथकाराला दया आली आणि त्यांनी सांगितलं परिणामाची परिभाषा काय म्हणून. ठीक आहे. तर पूर्वरूप परित्यागेन, पूर्वरूपाचा परित्याग करून रूपांतर आपत्ती, आपत्ती म्हणजे प्राप्ती, अन्य रूपाची प्राप्ती होणं याला म्हणतात परिणाम. उदाहरण दूध आहे की नाही. मग दुधाचं बनवलं जातं काय? दही. दही बनल्यानंतर दह्याच्या अगोदरचं जे रूप आहे पूर्वरूप दूध, ते दूध राहिलं का? आता कोणी सुद्धा दही बनल्यानंतर त्याला दूध म्हणत नाही. म्हणजे पूर्वरूपाचा काय झाला? त्याग. आणि अन्य रूपाची प्राप्ती, त्याचंच नाव आहे काय? परिणाम. ठीक आहे की नाही. तर पूर्वरूप परित्यागेन रूपांतरापत्ती, अन्य रूपाची प्राप्ती होणं याला म्हणतात परिणाम. अर्थ देऊ राहिले. अर्थ यह वस्तु को आपने पूर्वरूप का परित्याग करिके, वस्तूचा, आपल्या वस्तू जी आहे कोणती पण वस्तू घ्या, आपल्या पूर्वरूपाचा परित्याग करिके, परित्याग करून जो अन्य रूप की प्राप्ती आहे वस्तू को, आहे की नाही. आपल्या पूर्वरूपाचा परित्याग करून अन्य रूपाची प्राप्ती जर वस्तूला होत असेल तर त्याला काय म्हणायचं? परिणाम. अन्य रूप की प्राप्ती है ताका नाम परिणाम है. यही ता परिणाम का लक्षण करना होवेगा. परिणामाचं लक्षण करायचं झालं तर असंच करावं लागेल आणि असंच सर्व ठिकाणी लक्षण केलेलंही आहे. सो संभवता नाही. कोण बोलतोय? पूर्वपक्षी चालू आहे. कारण त्याला हे दाखवायचं आहे काय की अंतकरणाचा परिणाम होत नाही असं त्याला दाखवायचं आहे. आणि जर अंतकरणाचा परिणाम होत नाही तर तुम्ही कसं काय म्हणालात लक्षण करताना की अंतकरणाचा परिणाम विशेष, त्याला वृत्ती म्हणावं म्हणून, अशी शंका आहे त्याची. सो संभवता नाही. कसं काय सांगतोय तो? जिस कारण ते, ज्या कारणाने की लोक विषय, लोकांमध्ये कोई भी वस्तु पूर्व रूप के विद्यमान हुए वा
पूर्व रूप के नष्ट हुए, अन्य रूप की प्राप्ती देखने विषय आवती नाही. बरोबर. हा नियम व्यवहारातला, की लोक व्यवहारामध्ये असं दिसून येतं, कोणतीही वस्तू घ्या तर पूर्वरूप तिचं जर तसंच विद्यमान असेल तर तिला अन्य रूपाची प्राप्ती झाली असं म्हटलं जात नाही. समजा दूध रूपाने तसंच राहिलं आहे की नाही, तर त्याला कोणी दही म्हणाल का? म्हणूच शकत नाही. जेव्हा ते आपल्या पूर्वरूपाचा त्याग करील, अन्य रूपाची त्याला प्राप्ती होईल, तरच त्याला म्हणता येईल काय? दही. तरच म्हणता येईल काय? दुधाचा परिणाम झाला आहे दही, आहे की नाही. पण पूर्वरूप तसंच ठेवून अन्य रूपाची प्राप्ती होत नाही. किंवा पूर्वरूप नष्ट झालं तर नष्ट झाल्यावर सुद्धा अन्य रूपाची प्राप्ती होत नाही. दूध तापायला ठेवलं, लक्ष दिलं नाही, जळत 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 खाक झालं, संपलं, नष्ट झालं, आता त्याचं दही होईल का? नाही. म्हणजे वस्तूचं पूर्वरूप जे आहे ते तसंच असेल तरी त्याचा अन्य परिणाम होत नसतो. किंवा ते नष्ट झालं पूर्वरूप तरी सुद्धा अन्य परिणाम होत नाही लोकात, असं पाहिलं जातं. पंक्ती पहा. जिस कारण ते लोक विषय लोकांमध्ये कोई भी वस्तू पूर्व रूप के विद्यमान हुए, पूर्व रूप जर तसंच असेल विद्यमान हुए, वा किंवा पूर्व रूप के नष्ट हुए, किंवा पूर्व रूप नष्ट झाला असेल तो तर अन्य रूप की प्राप्ती देखणे विषय आवती नाही. अन्य रूपाची प्राप्ती झाली आहे त्याला असं म्हणता येत नाही. किंवा ही एक गोष्ट झाली. मग आता पहा तुम्ही, अंतःकरणाचा परिणाम तुम्हाला कसं काय म्हणता येईल? कारण अंतःकरणाचा जर तुम्ही परिणाम मानत असाल तर अंतःकरण रूपाने राहिलंच नाही पाहिजे, पूर्वरूपाने तसंच राहिलं नाही पाहिजे. परंतु जरी अंतःकरण घटाला तुम्ही जाणलं तर ते घटाला जाणलं म्हणजे वृत्ती झाली, अंतःकरणाचा परिणाम तुम्ही त्याला म्हणता. मग पुन्हा दुसऱ्या वेळेस पटाला कसं काय जाणील? कारण अंतःकरण राहिलंच नाही आहे की नाही. पण अंतःकरण तसंच राहत आहे तरी देखील घटाकार वृत्ती होते, कधी पटाकार होते, कधी मठाकार होते. मग पूर्वरूप विद्यमान ठेवून अन्य रूपाची प्राप्ती तर होत नसते. आणि तर तुम्ही म्हणताय की पूर्वरूप तसा आहे अंतःकरण आणि त्याचा परिणाम होतो, हे कसं काय? अर्थात परिणाम होत नाही कुणाचा? अंतःकरणाचा. एक गोष्ट ठीक आहे. दुसरी गोष्ट अजून काय की वेदांत मतामध्ये परिणाम मान्य नाही आहे, विवर्त मान्य आहे. आणि तुम्ही परिणाम सांगू राहिले वृत्ती अंतःकरणाचा परिणाम, तर वेदांत सिद्धांताला विरोध येऊ राहिला. आणि म्हणूनही अंतःकरणाचा परिणाम होतो हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. पंक्ती पहा. किंवा वेदांत शास्त्र विषय, वेदांत शास्त्रामध्ये विवर्तवादही अंगीकार आहे. कोणता वाद मानलेला आहे? विवर्तवाद. ठीक आहे की नाही. अध्यासवाद, विवर्तवाद, परिभाषा एवढं आहे विवर्ताची वगैरे, तर अंगीकार आहे. परिणामवाद मान्य नाही आहे कुठं? वेदांत मतामध्ये. परिणामवाद कुणाचा आहे? परिणामवादी कोण आहे? ध्यानात ठेवत चला. परिणामवादी कोण आहे? सांख्य शास्त्रकारांचा परिणामवाद आहे. आरंभवाद कुणाचा आहे? नैयायिकांचा आरंभवाद आहे. आणि वेदांत मतामध्ये विवर्तवाद आहे. ठीक आहे की नाही. किंवा वेदांत शास्त्राविषयी म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये विवर्तवादही अंगीकार आहे. परिणामवाद अंगीकार है नहीं. सापडलं का? अंगीकार है नहीं, मानित नहीं. जो जर कदाचित ता परिणामवाद को अंगीकार करोगे, जर तुम्ही परिणामवाद मानाल तर तो सिद्धांत का विरोध प्राप्त होवेगा. सिद्धांताला विरोधी आहे की नाही. म्हणून अंतःकरणाचा परिणाम होतो. अंतःकरणाचा परिणाम विशेष म्हणजे वृत्ती, हे तुमचं म्हणणं बरोबर नाही. कोण म्हणतो आहे? पूर्वपक्षी. ऐसी शंका के प्राप्त हुए अब ताप परिणाम का तथा विवर्त का लक्षण काय है. अशी शंका प्राप्त झाली आहे पूर्वपक्षाची. तो म्हणतो परिणाम म्हणणं बरोबरच नाही आहे. पण आता त्या शंकेचं उत्तर देण्याकरिता अगोदर परिणाम म्हणजे काय, विवर्त म्हणजे काय हे सांगितलं जाऊ राहिलं. आणि वेदांत मतामध्ये विवर्तवाद जरी मान्य असला पण परिणामवाद बिलकुल मान्य नाही असंही नाही आहे. ही त्याला सांगायचं आहे. कारण मायेचा परिणामच मानलेला आहे जगात. ठीक आहे ना. आणि चैतन्याचा विवर्त मानला आहे. त्यामुळे वेदांत मतात देखील परिणाम मान्य आहेच, ही दाखवून द्यायचं. बघा, ऐसी शंका के प्राप्त हुई अब ता परिणाम का तथा विवर्त का लक्षण काय आहे. तो बघा, उपादान समान सत्ताक
अन्यथा भाव परिणाम बोला. हे परिणामाचं लक्षण आहे. उपादान कारण तो उपादान कारणाच्या समान सत्तेवाला असावा आणि अन्यथा भाव असावा, त्याला काय म्हणायचं? परिणाम. जसं उदाहरण, दूध आहे आणि दुधाचं बनलं दही. दह्याचं उपादान कारण कोण? दूध. मग दुधाची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता आहे. दह्याची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता आहे. उपादान कारण जे दूध, त्याची जी व्यावहारिक सत्ता, तशी सत्ता झाली कुणाची? दह्याची. उपादान समान सत्ताक, उपादानाच्या समान सत्ता वाला. अन्यथा भाव, कारण दूध म्हणजे दही नाहीये, दही म्हणजे दूध नाही. दोघांचे गुणधर्म वेगळे आहेत, आहे की नाही? का दूध आणि दही एकच आहे? अजिबात नाही. दोघांचं कार्य वेगळं, दोघांची चव वेगळी, दोघांचा भाव वेगळा, सारच वेगळा आहे. कळलं की नाही? दुधाने तुम्हाला बनवता येईल कदाचित काय? बासुंदी, खीर वगैरे. दह्याने बनवता येणार नाही. दह्याने बनवता येईल तुम्हाला काय? श्रीखंड, काय चटणी, श्रीखंड काय असेल, आहे की नाही? दुधाचं बनवता येईल का? नाही. वेगळे गुणधर्म आहेत. उपादान समान सत्ताक, अन्यथा भाव परिणाम. आणि आता विवर्त पहा. उपादान विषम सत्ताक, अन्यथा भाव विवर्त. उपादान विषम सत्ताक, अन्यथा भाव विवर्त. हा, बोला एकदा. हा, फक्त एकच शब्दात बदल आहे. उपादान विषम सत्ता. उपादान कारणाची जी सत्ता, त्या सत्तेहून विषम सत्ता असावी आणि अन्यथा भाव असावा, त्याला काय म्हणायचं? विवर्त. जसं उदाहरण, रज्जूचा विवर्त आहे कोण? सर्प. कारण उपादान कारण रज्जू, तिची सत्ता व्यावहारिक सत्ता, सर्पाची सत्ता प्रातिभाषिक सत्ता. विषम सत्ता झाली की नाही? मग उपादानाच्या विषम सत्तावाला आहे सर्प, अन्यथा भाव आहे. रज्जू गोष्ट वेगळी आहे, सर्प वेगळा आहे. दोन्ही एकच आहे का? नाही, वेगळा आहे. रज्जूला हातात घेताना भीती वाटत नाही, पण सर्प म्हटलं तर भीती वाटते. दोघं वेगळे आहेत, अन्यथा भाव. विवर्त कळाला? चला. उपादान विषम सत्ताक, अन्यथा भाव विवर्त. अर्थ यह. उपादान कारण के, पहिलं परिणामाचं अर्थ सांगताय ना. उपादान कारण के समान सत्ता वाला ऐसा जो ता उपादान का अन्यथा भाव है, सो परिणाम कहा जा रहे हैं. ही परिणामाची परिभाषा, परिणामाचा अर्थ. उपादानाच्या समान सत्तावाला असा जो उपादान कारणाचा अन्यथा भाव, वेगळा आकार, त्याला म्हणायचं काय? परिणाम. सो परिणाम कहा जावे. जैसे दुग्ध का दधी परिणाम है. दुधाचा परिणाम कौन? दही. तहा ता दुग्ध की व्यावहारिक सत्ता है और ता दधी की व्यावहारिक सत्ता है. दोघांची सत्ता समान झाली. उपादानाच्या समान सत्ता वाला झाला कोण? दही. दुग्ध की व्यावहारिक सत्ता है और ता दधी की भी व्यावहारिक सत्ता है. याते सो दधी ता दुग्ध रूप उपादान कारण के समान सत्ता वाला है. म्हणून ते दही जे आहे ते दूध रूप उपादान कारणाच्या समान सत्ता वाला झालं कोण? दही. उपादान कारण के समान सत्ता वाला है. और ता दधी के दुग्ध व्यवहार और ता दधी विषय असं करायचं सप्तमी. दधी विषय म्हणजे दधीच्या ठिकाणी दुग्ध व्यवहार होता नाही. दह्याला कोणीच दूध म्हणत नाही. याते सो दधी ता दुग्ध का अन्यथा भाव भी आहे. दही कसं झालं? दुधाचा अन्यथा भाव पण आहे. याते म्हणून ता दधी विषय, त्या दह्याच्या ठिकाणी ता दुग्ध का परिणामपणा संभव्य है. दुधाचा परिणाम झालं कोण? दही. और उपादान कारण ते विषम सत्ता वाला ऐसा जो ता उपादान का अन्यथा भाव है, सो विवर्त कया जावे. विवर्त म्हणजे काय? उपादान कारण ते विषम सत्ता वाला, उपादान कारणाहून विषम सत्ता वाला असा जो त्या उपादानाचा अन्यथा भाव, त्याला म्हणायचं काय? विवर्त. सो विवर्त काय? जैसे उदाहरण, रज्जू विषय म्हणजे रज्जूच्या ठिकाणी प्रतीत भया जो सर्प आहे. रज्जूच्या ठिकाणी प्रतीत होतो कोण? सर्प. पण रज्जूचा विवर्त आहे कोण? सर्प. जर सर्प हा रज्जूचा विवर्त आहे तर त्यामध्ये विवर्ताचं लक्षण घटलं पाहिजे. घटवतात. जैसे रज्जू विषय प्रतीत भया जो सर्प है, सो सर्प ता रज्जू अवचिन्न चैतन्य का विवर्त आहे. रज्जूचा विवर्त ढोबळ भाषा झाली. आणखीन थोडं सखोल जायचं ठरलं
तर त्या सर्पाचं अधिष्ठान रज्जू पण नाही आहे, रज्जू उपहित चैतन्य आहे. उपादान कारण कोण? रज्जू उपहित चैतन्य. त्याची सत्ता कोणती? रज्जू उपहित चैतन्याची सत्ता पारमार्थिक सत्ता आहे, किंवा रज्जू उपाधीला घेऊन बोलायचं झालं तर व्यावहारिक सत्ता घ्या. ठीक. सो सर्प ता रज्जू अवचिन्न चैतन्य का विवर्त आहे. ता चैतन्य की तो पारमार्थिक सत्ता आहे. चैतन्याच्या दृष्टीने चैतन्य काय आहे? पारमार्थिक सत्ता आहे त्याची. और ता कल्पित सर्प की प्रातिभाषिक सत्ता. उपादानाच्या विषम सत्तावाला झाला की नाही? कोण? सर्प. याते सो सर्प, म्हणून तो सर्प ता चैतन्य रूप उपादान कारण ते, चैतन्य रूप जे उपादान कारण आहे त्याच्याहून विषम सत्तावाला झाला. कोण? सर्प. और अयम सर्प या प्रकार के व्यवहार का विषय होने ते सो सर्प ता चैतन्य का अन्यथा भाव भी है. अन्यथा भाव पण आहे. चैतन्य वेगळी गोष्ट आहे, सर्प वेगळी गोष्ट आहे. सर्प हा अयम सर्प या प्रतीतीचा विषय आहे. कळलं? अयम सर्प या प्रकार के व्यवहार का विषय होने ते, या प्रकार का व्यवहार म्हणजे शब्द प्रयोग, प्रवृत्ती, याचा विषय होणे ते, या ज्ञानाचा विषय असल्यामुळे सर्प. सो सर्प ता चैतन्य का अन्यथा भाव भी आहे. अन्यथा भाव आहे. कोण? सर्प. कुणाचा अन्यथा भाव आहे? चैतन्याहून अन्यथा भाव आहे. अर्थात चैतन्य वेगळी गोष्ट आहे, सर्प वेगळी गोष्ट आहे. चैतन्य कसं आहे? पारमार्थिक सत्तावाला असून अविनाशी आहे, आणि सर्प हा कल्पना मात्र आहे, अन्यथा भाव. ता चैतन्य का अन्यथा भाव भी है. याते म्हणून ता कल्पित सर्प विषय, त्या कल्पित सर्पाच्या ठिकाणी ता चैतन्य का विवर्तपणा संभव आहे. म्हणून सर्प हा काय झाला? चैतन्याचा विवर्त. तर परिणामाचं उदाहरण दिलं आणि विवर्ताचंही उदाहरण दिलं आहे. तहा आता पुढे पहा. आता थोडं पदकृत्य करतायत. अन्यथा भाव परिणाम, परिणामाचं लक्षण केलंय बघा. आत्ता काय लक्षण केलंय? बोला एकदा. शाबास. उपादान समान सत्ता कह अन्यथा भाव परिणाम, है की नाही? उपादान समान सत्ताकत्वे सती अन्यथा भावत्वम परिणामस्य लक्षण. असं झालं परिणामाचं लक्षण. त्या परिणामाच्या लक्षणामधून पहिलं पद काढून टाका. उपादान समान सत्ताकत्वे सती हे काढून टाका. मग राहील काय? अन्यथा भाव एवढंच लक्षण ठेवा. जर समजा अन्यथा भाव परिणाम एवढंच लक्षण केलं तर काय होईल बरं? जो अन्यथा भाव त्याला परिणाम म्हणावं असं जर परिणामाचं लक्षण केलं समजा तर काय होईल? अतिव्याप्ती होईल. कुठं? विवर्तावर. तिथं सुद्धा अन्यथा भाव आहेच ना. हा पंक्ती पाहता हा अन्यथा भाव परिणाम इतना मात्र ही एवढंच. जो म्हणजे जर ता परिणाम का लक्षण करते, त्या परिणामाचं लक्षण जर केलं तर तो अन्यथा भाव रूप विवर्त विषय आहे ना. विवर्तामध्ये सुद्धा अन्यथा भाव आहेच ना. अन्यथा भाव रूप विवर्तामध्ये ता परिणाम के लक्षण की अतिव्याप्ती होती. लक्षण केलंय कशाचं? परिणामाचं. जाईल कुठं? विवर्तावर. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती होईल. केव्हा? जर हा उपादान समान सत्तागत हे पद जर दिलं नाही, फक्त एवढंच पद ठेवलं कोणतं? अन्यथा भाव, तर लक्षण होईल परिणामाचं. जाईल कुठं? विवर्तावर. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती. ता अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वास्ते, त्या अतिव्याप्ती दोषाला निवृत्त करण्याकरिता ता परिणाम के लक्षण विषय, त्या परिणामाच्या लक्षणामध्ये पद दिलंय म्हणे. कोणतं? उपादान समान सत्ताक हे पद दिलेलं आहे. आता हे पद दिल्यामुळे विवर्तावर लक्षण जाईल का? नाही. का बरं? विवर्तामध्ये अन्यथा भाव नाहीये का? आहे, पण उपादान समसत्ताक नाहीये. अपितु उपादान विषम सत्ताक आहे. आपल्याला पाहिजे उपादान समान सत्ताक, म्हणून अतिव्याप्ती होणार नाही. उपादान समान सत्ताकीय पद कथन करे आहे. तहा सो विवर्त उपादान के समान सत्ता वाला होता नहीं. समान सत्ता वाला नहीं विवर्त, उपादानाची विषम सत्ता वाला आहे. याते ता विवर्त विषय, त्या विवर्ताच्या ठिकाणी ता परिणाम के लक्षण की अतिव्याप्ती होवे नाही. परिणामाच्या लक्षणाची आता अतिव्याप्ती होत नाही. कुठं? विवर्तावर. इस प्रकार विवर्त के लक्षण विषय भी अन्यथा भाव रूप परिणाम विषय अतिव्याप्ति दोष के निवृत्त करने वास्ते उपादान विषम सत्ता यह पद कथन करे आहे.
इसी प्रकार बघा आता असंच लावायचं तिकडं पण लक्षण केलं आहे विवर्ताचं. काय लक्षण केलंय विवर्ताचं बोला. उपादान विषम सत्ता क अन्यथा भाव. त्या लक्षणामधून उपादान विषम सत्ता क हे पद काढलं. नुसतं अन्यथा भाव विवर्त एवढंच लक्षण केलं तर काय होईल अतिव्याप्ती होईल. कुठं परिणामावर. कारण तिथं सुद्धा आहे काय अन्यथा भाव. लक्षण करत आहोत विवर्ताचं जाईल कुठं परिणामावर. म्हणजे काय होईल अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून विवर्ताच्या लक्षणामध्ये पद दिलं आहे कोणतं उपादान विषम सत्ताक. उपादान विषम सत्ताक हे पद विवर्ताच्या लक्षणात दिल्यानंतर आता त्या विवर्ताच्या लक्षणाची परिणामावर अतिव्याप्ती होणार नाही. का बरं परिणामामध्ये अन्यथा भाव नाहीये का आहे पण उपादान विषम सत्ताक नाहीये. उपादान विषम सत्ताक नाहीये अपितु उपादान समन सत्ताक आहे आणि आपल्याला पाहिजे उपादान विषम सत्ताक. इस प्रकार विवर्त के लक्षण विषय भी विवर्ताच्या लक्षणामध्ये देखील अन्यथा भाव रूप परिणाम विषय अन्यथा भाव रूप जो परिणाम त्याच्यामध्ये लक्षणाची अतिव्याप्ती होईल. विषय अतिव्याप्ती दोष के निवृत्त करणे वाचते. अतिव्याप्ती दोष होईल तो दोष येऊ नये त्या दोषाची निवृत्ती करण्याकरिता उपादान विषम सत्ताक य पद कथन कर्या. हे पद दिलेलं आहे कुठं विवर्ताच्या लक्षणामध्ये. उपादान विषम सत्ताक य पद कथन कर्या है. इस प्रकार परिणाम का तथा विवर्त का परस्पर भेद है. लक्षात आलं. परिणाम अलग गोष्ट आहे विवर्त अलग गोष्ट आहे. ठीक है. तैसे प्रसंग विषय सो उक्त वृत्ति भी ता अंतकरण अज्ञान रूप उपादान कारण की अपेक्षा करके तो परिणाम है और अधिष्ठान चैतन्य की अपेक्षा करके विवर्त है. या ते परिणाम की अप्रसिद्धि तथा सिद्धांत का विरोध होवे नाही. पूर्व पक्षाचं खंडन केला होता आहे की नाही. तो काय म्हणला होता की परिणाम अप्रसिद्ध आहे. दुसरी गोष्ट वेदांत मतात परिणाम मान्य नाही असं म्हटलं होता की नाही. तर त्याचं खंडन केलं. काय तैसे प्रसंग विषय म्हणजे प्रकृत प्रसंग जो चालू आहे त्यामध्ये सो उक्त वृत्ती भी ती वृत्ती देखील काय आहे ता अंतकरण अज्ञान रूप आहे की नाही. अंतकरण आणि अज्ञान रूप उपादान. उपादान कारण कोण अंतकरण किंवा अज्ञान. अंतकरण अज्ञान रूप उपादान कारण की अपेक्षा करके उपादान कारणाच्या अपेक्षेने तर तो परिणाम आहे. वृत्ती काय अंतकरणाचा परिणाम. वृत्ती काय अज्ञानाचा परिणाम. का उपादानाचा समान सत्तावाला आहे आणि अन्यथा भाव आहे म्हणून अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम आहे कोण वृत्ती. और अधिष्ठान चैतन्य की अपेक्षा करके पण अधिष्ठान चैतन्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्या चैतन्याचा विवर्त आहे कोण वृत्ती. कारण अधिष्ठान चैतन्य त्याच्यावर विषम सत्तावाला तो आहे कोण परिणाम वृत्तीरूप परिणाम आहे की नाही. तो वृत्ती कशी आहे अधिष्ठान चैतन्याची सत्ताहून विषम सत्तावाली आहे. बरोबर आहे की नाही. आणि अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम आहे. अधिष्ठान चैतन्य की अपेक्षा करके विवर्त है. या ते परिणाम की अप्रसिद्धी पण नाही तथा सिद्धांत का विरोध होवे नाही इति. लागला अर्थ. पुढे काय पुन्हा शंका करतोय आता पूर्वपक्षी दुसऱ्या अंगाने. सरळ आहे. काय म्हणतो पहा शंका. अंतकरण निरवयव द्रव्य आहे. कोण म्हणतो आहे पूर्वपक्षी आहे की नाही. अंतकरण कसं द्रव्य आहे निरवयव. निरवयव म्हणजे अवयव रहित. अंतकरण निरवयव द्रव्य आहे. याते अंतकरण का सो वृत्ती रूप परिणाम संभवता नाही. बस त्याला येणं केलं प्रकारे हेच करायचं आहे की अंतकरणाचा परिणाम वृत्ती आहे हे तुम्हाला म्हणता येत नाही. एका अंगाने विचार करून पाहिला त्याने जमलं नाही खंडन केलं सिद्धांतांनी. आता दुसऱ्या रीतीने तो पुन्हा सिद्ध करू पाहतो पूर्वपक्षी. काय सिद्ध करू पाहतो की अंतकरणाचा परिणाम आहे वृत्ती किंवा अज्ञानाचा परिणाम म्हणजे वृत्ती हे तुम्हाला म्हणता येत नाही असं तो म्हणतो. का सुरुवात त्याने अशी केली की अंतकरण हे निरवयव द्रव्य आहे आणि परिणाम जो होत असतो तो सावयव द्रव्याचा होत असतो आहे की नाही. मग अंतकरण जर सावयव असतं तर तुम्हाला म्हणता आलं असतं काय की वृत्ती हा अंतकरणाचा परिणाम आहे. पण अंतकरण कसं आहे
निरवय, आणि म्हणून अंतकरणाचा परिणाम वृत्ती आहे हे तुम्ही म्हणू शकत नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. आणि जर परिणाम म्हणू शकत नाही तर तुम्ही केलेलं वृत्तीचं रक्षण फेल गेलं. कारण त्यात तुम्ही स्पष्ट लिहिलं आहे काय? अंतकरण अज्ञानयोः परिणाम. अंतकरण किंवा अज्ञानाचा परिणाम विशेष. परिणामच होत नाही तर लक्षण कसं काय घटित होणार असं त्याला म्हणायचं आहे. पंक्ती पहा. शंका. अंतकरण निरवय द्रव्य है, याते ता अंतकरण का सो वृत्तिरूप परिणाम संभवता नाही. जिस कारण ते ज्या कारणाने की लोकविषय म्हणजे लोकव्यवहारामध्ये सावयव दुग्धादिको काही दधी आदि क परिणाम देखणे विषय आवे है. सावयव म्हणजे अवयव आले असे कोण? दूध वगैरे आहे की नाही, त्यांचाच परिणाम म्हणून दिसून येतात. कोण? दही वगैरे. जिस कारण ते लोक विषय सावयव दुग्धादिको काही दधी आदि परिणाम देखणे विषय आवे है. निरवयव द्रव्य का कहा भी परिणाम देखणे विषय आवता नाही. असं उदाहरण दाखवा तुम्ही आम्हाला जगामध्ये की निरवयव द्रव्य आहे आणि त्याचा परिणाम झाला म्हणून. असं होत नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. निरवय द्रव्य का कहा भी म्हणजे कुठेही परिणाम देखणे विषय आवता नाही. जो कदाचित निरवयव द्रव्य का भी परिणाम मानोगे तो ता निरवयव द्रव्य के स्वरूप का ही नाश होवेगा. जर निरवयव द्रव्याचा सुद्धा तुम्ही परिणाम मानू लागलात तर त्याचं निरवयवत्वच राहणार नाही. एका बाजूला म्हणायचं काय? अवयव रहित आहे, त्याला कोणताच पार्ट नाही, अवयव नाही, आहे की नाही, निरवयव म्हणायचं आणि पुन्हा परिणाम मानायचं. दोन्ही विसंगती आहे. कारण परिणाम म्हटलं की अवयवातच रूपांतर होणार ना, पण अवयवच नाही आहे, निरवयव आहे, तर परिणाम होईलच कसं काय? आणि जर परिणाम होत असेल तर निरवय म्हणता येत नाही. पण अंतकरण तर कसं आहे? निरवयव आहे आणि म्हणून त्याचा परिणाम म्हणता येत नाही. कोण म्हणतो? पूर्वपक्षी. ही झाली शंका. आता समाधानात काय सिद्ध करणार? आता अंतकरण म्हणजे अंतकरणाचा परिणाम होत नाही वृत्ती असं तो म्हटला होता. का? निरवय म्हणून. मग आता वेदांतात काय सिद्ध करते सिद्धांती? अंतकरण हे सावयव आहे हे सिद्ध करायचं. अंतकरण सावयव सिद्ध झालं नाही झालं तर आपोआप त्यालाही मानावं लागेल. मग काय? की अंतकरणाचा परिणाम आहे, परिणाम होतो आणि जो परिणाम आहे तीच वृत्ती आहे. कळलं? चला आता अंतकरण सावयव कसं बरं सिद्ध करतात सिद्धांती? समाधान. तन मन कृत श्रुती आहे की नाही? अर्थ य सो परमात्मा मन को उत्पन्न करता वया. त्या परमात्म्याने उत्पन्न केलं कुणाला? मनाला. इत्यादी श्रुतियों विषय इत्यादी श्रुतीमध्ये ता मन रूप अंतकरण की उत्पत्ती कथन करिये. मनच अंतकरण आहे, अंतकरणच मन आहे आणि त्याची उत्पत्ती सांगितलेली आहे. और नियम आता और जो द्रव्य उत्पत्ति वाला होवे है सो द्रव्य दुग्धादिको की न्यायी सावयव ही होवे. हा नियम. जो द्रव्य उत्पन्न होतो तो सावयवच असतो. ज्या अर्थी अंतकरणाची मनरूप अंतकरणाची उत्पत्ती सांगितलेली आहे त्या अर्थी अंतकरण सुद्धा काय आहे? सावयव आहे. असं दुग्धो की नाही सो द्रव्य दुग्धो की नाही दुग्धादिको की नाही सावयव ही होवे. याते म्हणून ता अंतकरण को सावयवता होणे ते परिणामीपणा संभव आहे. अंतकरण सावयव आहे सिद्ध झाल्यामुळे अंतकरणाचा परिणाम होतो. यात काही आता बाधा येणार नाही. परिणामीपणा संभव आहे. किंवा दुसऱ्या रीतीने सिद्ध करतात. किंवा जैसे अंतकरण का सावयवपणा श्रुती प्रमाण करके सिद्ध आहे. श्रुतीने सांगितलं आहे की नाही? तन्मन कृत म्हणजे या श्रुती प्रमाणावरून सिद्ध होतं काय? की अंतकरण हे सावयव आहे म्हणून. त्याप्रमाणे जैसे अंतकरण का सावयवपणा श्रुति प्रमाण करके सिद्ध है तैसे ता वृत्ति ज्ञान को अंतकरण का धर्मपणा भी श्रुति प्रमाण करके सिद्ध है. ती वृत्ती ज्ञान अंतकरणाचाच धर्म आहे ही गोष्ट सुद्धा श्रुती प्रमाणाने सिद्ध होते. अंतकरणाचा धर्म आहे कोण? वृत्ती, अर्थात अंतकरणाचा परिणाम आहे. पण म्हणे का हो वृत्ती अंतकरणाचा धर्म आहे ही गोष्ट श्रुतीने सुद्धा सिद्ध होते असं तुम्ही बोललात. कोणती ती श्रुती आहे की ज्या श्रुतीच्या बळावर तुम्ही वृत्तीला अंतकरणाचा धर्म म्हणून सांगत आहात? तर श्रुती सांगा. तर श्रुती सांगत आहे. मग तैसे ता वृत्ती ज्ञान को अंतकरण का धर्मपणा ही श्रुति प्रमाण करके ही सिद्ध है. ता श्रुती सांगता है. काम
संकल्पो विचिकित्सा श्रद्धा अश्रद्धा धृतिरधृती री भी भी इति एतत् सर्वं मन एव ही श्रुती आहे. काय सांगते श्रुती की काम काम म्हणजे इच्छा, संकल्प, विचिकित्सा म्हणजे संशय, पुन्हा श्रद्धा, अश्रद्धा, धृती म्हणजे धैर्य, अधृती म्हणजे अधैर्य, धी म्हणजे लज्जा, ऐक नाही, धी म्हणजे वृत्ती ज्ञान आणि भी म्हणजे भय. य सर्व मन की धर्म आहे. हे सर्व धर्म कुणा सांगितले आहे? मनाचे धर्म आहे, अर्थात अंतकरणाचे धर्म आहे. य श्रुती इच्छादिकोकू अंतकरण काही धर्म काय आहे? इच्छादिक हे सर्व कुणाचे धर्म आहे? अंतकरणाचेच धर्म आहे की नाही. याचा अर्थ काय ठरला की वृत्ती सुद्धा काय आहे? अंतकरणाचाच धर्म. आणि म्हणून हे पूर्व पक्षी तू जे म्हणाला होता काय की अंतकरणाचा परिणाम वृत्ती म्हणता येत नाही, ते तुझं म्हणणं बरोबर. कारण अंतकरण निरवयव द्रव्य नाही, अपितू सावयव द्रव्य आहे. म्हणून अंतकरणाचा परिणाम वृत्ती आहे. बरोबर. एक. दुसरी गोष्ट, श्रुती प्रमाणावरूनच हे सिद्ध झालं की अंतकरणाचाच धर्म आहे कोण? वृत्ती. याचा अर्थ अंतकरणाचा परिणाम आहे. लागला अर्थ? हा. म्हणून पूर्वपक्षाचा आता खंडन झालं. आता पुन्हा पूर्वपक्षी शंका करतो आहे, पण त्या शंकेचा विचार आपण उद्या करूया. ठीक आहे. ओम पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.